सातारा स्पोर्ट लाईव्ह टेलिकास्ट मधून आपण हा सामना आनंद घेतोय आणि त्या चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। आणि आजच्या दिवसामध्ये हे दोन टीमी अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचले पोल फायनलसाठी। एका बाजूला जव्हार तालुक्याचा संघ आपण नेहमी चर्चे असणारा गरदवाडी, तर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय आदेश बॉईज त्रिंबक। दोन्ही टीमी दोन दोन वेळेस जिंकून आपण कला कौशल्य दाखवले। सामना असेल 3 षटकाचा आणि उद्याचा शेवटचा दिवस। आदेश बॉईज त्रिंबक आणि त्यानंतर नो स्टेकला अजय आणि त्यानंतर स्टेकला आपण पाहिलं तर निलेश, या दोन फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। जेव्हा जेव्हा आपण नेहमी पाहतो गरदवाडी टीम जाते खूप ठिकाणी झाली ना, तर या जोडीवर जास्त निर्भर असावा ही अट मात्र नक्की। मागील सामन्यामध्ये MG महेंद्र यांच्या चांगली ताबडतोब फलंदाजी केली। उमेश खिदारे देखील स्वतः कर्णधार आपण टीमची एक चांगलं स्वरूप घेऊन इथं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पहिला गोलंदाज मिस्टर गोलंदाजीसाठी सज्ज होते मिस्टर कल्पेश। पहिला चेंडू निलेश अगदी पाहिले ना तर मोठा फटका खेळण्याच्या नादात शरीरावरून स्पर्श करून जाणारा चेंडू आणि त्यानंतर पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता कमी उंचीचा चेंडू आपण पाहतोय आणि त्यानंतर मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादात कल्पेश खास करून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 3 षटकामध्ये मागील बोराडा टीम समोर धावा ठेवल्या होत्या ना गरदवाडी टीमने, या पद्धतीच्या 34 धावा 30+ धावा या विकेटवर चांगल्या आहेत। 30+ चांगल्या या विकेटवर धावा। पहिली धाव तेज, दुसरी धावच्या प्रयत्नात यानंतर दुसरी धाव और दुसरी धाव आणि तिसरी धावच्या प्रयत्नात अजय आणि निलेश यांची जोडी रन बिटवीन। पहिला चेंडू मिस झाला, त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा रन बिटवीन। चित्त्याच्या चपळाईने अगदी धाव संख्या आपण उभारली जाईल का? स्ट्राइकला मात्र मिस्टर अजय सलामीला पाठवले। या फलंदाजांना देखील जव्हार तालुक्यामध्ये चांगली फलंदाजी गरजवाडी टीमच्या माध्यमातून अजयच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली। त्यानंतर परफॉर्मन्स या विकेटवर राहील का अशीच अपेक्षा। 2 चेल मागील सामन्यामध्ये चांगले टिपले, त्यानंतर फलंदाज सज्ज केले। कमी वयामध्ये या फलंदाजाने क्रिकेटमध्ये नाव रोशन केले या अजयने, तो देखील आपण खानबाईच्या मैदानावरती। पुढील चेंडू ओह क्या बात है अजय, पण त्यानंतर चेंडू जबरदस्त। मूर्ती छोटी आहे पण अजयच्या बॅट मध्ये असं वाटलं होतं की षटकार जाईल। एक धाव, फक्त एक धाव असं वाटलं तरी षटकार जाईल, पण त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त सिंगल आली। पहिल्या सुरुवातीला क्या बात आहे, चांगल्या पद्धतीचा फटका अजय, एक सिंगल आली, सिंगल तरी स्कोर जाऊन पोहोचले 4। झेल टिपण्याचा मानस ठेवला होता क्षेत्ररक्षण, त्यानंतर 5 धावा देखील वाचले गेले। पुढील चेंडू चौथा, पुन्हा एकदा ऑन साइडला मोडून काढलेले चेंडू मिड विकेट रिचरला चेंडू जाते, तो परत पाहता एक धाव येते आणि दुसरी धाव देखील कन्वर्ट होते। जर मोठा फटका नाही आला तरी चालेल, पण त्यानंतर सिंगल डबल टीमला ना पुढे नेण्याचे कार्य संपन्न करायचे आहे। सलामीची जोडी महत्वाची जोडी, एका बाजूला निलेश तर दुसऱ्या बाजूला अजय, ही जोडी आपण पाहतोय। स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती। फलंदाज कोणता बदल बाद नाही, चांगली सुरुवात। कल्पेश पुन्हा एकदा 2 चेंडूसाठी सज्ज होते राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने। पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा ब्लॉकला चेंडू टाकला, सिंगल येते आणि स्ट्रायकर पुन्हा एकदा अजय। स्कोर जाऊन पोहोचलाय या 7 या आकड्यावरती आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक। टॉस संपन्न झाला होता। आदेश बॉईज त्रिंबक टीमच्या माध्यमातून टॉस गेला आणि डिसिजन प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचं अंतिम चेंडू शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक।
हा हा जोपर्यंत अजय आहे ना तोपर्यंत देखील दुसरी धाव पूर्ण होईल का? वा क्या बात आहे. पहिली धाव तेच त्यानंतर दुसरी धाव अगदी रंद बिटवीन पाहायला मिळाली आणि दोन धावानंतर स्कोर जाऊन पोहोचले गरदवाडी बिनबाद 9. अद्यापही 12 श्रेणीचा खेळ शिल्लक. अजयची बारी खूप महत्वाची ठरली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 9-6. चेंडूचा खेळ देखील संपन्न झाले आणि त्यानंतर दुसरे षटक. अक्षय समोर निलेश 30 बॉल्स या विकेटवर धावा खूप महत्वाच्या आहेत. पायावर चेंडू त्यानंतर सुंदर पद्धतीचा स्ट्रोक बनवण्यात गेला. यानंतर चेंडू जाईल सीमा बार. 1 बाउंड चेंडू जाते 4 धावा. आमचे गरदवाडीचे समर्थक टाळ्यांच्या गजरात या निलेश यांचं अगदी एकदा स्वागत होते. 4 धावा चौकार. पहिल्या सुरुवातीला अक्षयजी गोलंदाजीवर स्वागत केले या फलंदाजाने. दोन्ही बाजूला तेजबाजी. एका बाजूला मिस्टर अजय गरदवाडी टीमच्या माध्यमातून 2 चेंडू केले. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली. त्यानंतर निलेश स्ट्राईकला 3 षटकाचा सामना पोल फायनल ग्रँड फिनाले आजचा दिवसा कासेना. धावा कोऱ्याने उभारले जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते या 13 या आकड्यावरती. किती धावांची खेळी जमीन जेवढे तुम्ही अक्षरशः पायावर चेंडू आपण पाहिले ना तेवढे दुसरी धाव त्यानंतर अजय आणि त्यानंतर निलेश. तिसरी धाव बनेल का? तिसरी धाव 3 धाव. वा वा. एक जीवाची अखंड करून 3 धावा आणि 3 धावानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 16. या 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या म्हणजे कडा संघर्ष. जर गरदवाडी टीमला ना समोरच्या टीम आदेश वाईज लढायचे आहे ना तर ताकदीने लढावं लागेल एवढं मात्र नक्की. अस्तित्वाची लढाई लढता लढता स्वप्नाने घडवायचं आहे आणि स्वप्न घडलीच पाहिजे ही गरदवाडीची खासियत. समोर फलंदाज मिस्टर अजय. मी चर्चेत असणारा जेव्हा जव्हारा नगरीमध्ये टीम असते गरदवाडी तेव्हा याच्यावर जास्त नजर मिस्टर अजय. घाणवळ टीमच्या माध्यमातून इथं मैदानावरती. ओ क्या बात है. वाह अजय परफेक्ट. मला गरदवाडी टीम मधून कामी सलामीचा फलंदाज आहे आणि माझ्यापासून मूर्ती छोटी आहे पण अक्षयच्या गोलंदाजीवर ताबडतोब सुरुवात. वाह वाह. आज घाणवळचं मैदान अक्षरशः अजयनी गाजवलंय. प्रत्येक पहिली धाव ते त्यानंतर दुसरी धाव बघा षटकार आणि त्यानंतर 2 धावा. यस ही जोडी ना या टीम साठी महत्वाची ठरली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 24. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अजयने ना अधिराजे गाजवलंय. जसं आपण कबड्डी मध्ये बघा डोडाई रेड ना ही डोडाई मॅच. सातारा स्पोर्ट लाईन. पुन्हा एकदा सुंदर वा षटकार अत्तेसबाजी. वाह आमचे गरदवाडी समर्थक जव्हार तालुक्याचे समर्थक टाळ्यामध्ये अजयचे स्वागत. निलेश बोलतोय मित्रा लढ मी तुझे कपडे सांभाळतो. वाह सगळे प्रेक्षकाने उठून उभे राहिलेत. ताबडतोब अजय कमालची फलंदाजी आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 30 धावा. या 2 षटकार मध्ये ना अजयने या धमाकुळ घातला या मैदानावरती. हे जीवनदान मिळालं संधीचं सोनं.
अजयने केलंय. शेवटचा अंतिम चेंडू. वा, जसा चेंडू तसा फटका, जसा चेंडू तसा फटका. चेंडू जाईल का? पुन्हा एकदा 4 धावा. अजय दमदार स्ट्रोक, येतोय चौकार आणि 4 धावण्यानंतर गरजवाडी टीमचा टोटल जाऊन पोहोचलाय 34. हा, किस्मत बहादूर की साथ देत आहे. वाह, वडा बॅटिंग. अजय सर आतापर्यंत 6 चेंडू आणि वैयक्तिक 21 धावा. जबरदस्त. आणि अंतिम षटक अजयने पुरेपूर मॅचचं रूप देखील बदललंय. 1 चौकार, 2 षटकार आणि त्यानंतर 3रं षटक मिस्टर जीवनच्या माध्यमातून फेकलं जाईल. सन्मानजनक टोटल तर झालेच. पहिला चेंडू. हो, यावेळेस आपण जर पाहिले तर वापसी केली. इथं अजयवर जास्तीत जास्त दबदबा, इथं सिंगलची आवश्यकता आहे. हे षटक खूप महत्वाचं. हे दुसरे षटक आपण 3रं षटक पाहतोय. प्लेसमेंट खूप महत्वाची. फक्त सिंगल येते आणि दुसरे धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. यानंतर काय घडले, मैदानाच्या आतमध्ये विकेट आला पण 2 धावा मिळतील. फलंदाज बाद होईल. मिस्टर निलेश गावितचा पहिला फलंदाज बाद होते आणि 1 बाद झाल्यानंतर धावसंख्या जाऊन होते गरजवाडी टीमचा टोटल 1 गडी बाद 36. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते गरजवाडी टीमचा कर्णधार उमेश किरारे. ऑन द फायर उमेश किरारे. शेवटचे 4 चेंडू 4D बॉल्स. एका बाजूने आदेश बॉयज त्रिंबक तर दुसऱ्या बाजूने गरजवाडी टीम आणि अजय. 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा 3रा चेंडू. परत एक फटका चांगला आहे. सेड जाते. दुसरी धावाचा प्रयत्न. या हा महत्वाचा विकेट. खूप प्रयत्न केले होते. त्यानंतर एकच धाव. मुश्किलाचा सामना करावा लागला होता. महत्वाची विकेट आली ती म्हणजे आपण पाहिले ना तर आदेश बॉयज त्रिंबक टीमच्या माध्यमातून महेंद्र गावित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. महेंद्र गावित 1 शॉट. फक्त धाव 1 मिळेल आणि फलंदाज बाद मिस्टर अजय. शेवटचे अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आवश्यकता नव्हती. त्यानंतर 3ऱ्या धावसाठी धाव फलंदाज बाद होते. सदोतीस धावा 37. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर एमजी अर्थात महेंद्र गावित. उमेश किरारे स्ट्राईकला. पुढे धावून खेळण्याच्या दारात अगदी वाईडच्या खात्यामध्ये धाव जॉईंट होईल. 38 सन्मानजनक टोटल तर झालाच. DRS साठी माग केली. वाईडचा DRS आपण पाहतोय शंदकाच्या सत्रामध्ये. फलंदाज देखील सबल झालाय.
डॉट चेंडू येते 37 धावा 37. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक अद्यापही षटकाचा सत्र पुन्हा एकदा 1 धाव येते जोपर्यंत चेंडूची फेकी तोपर्यंत दुसरी धाव 2 धावा कन्वर्ट झाले आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक 1 शॉट. वन शॉट जर आपण विकेट वरून जर धावला तर 1 शॉट धाव दिली जाईल हे एवढे मात्र नक्की. 38 धावा अंतिम शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाच्या माध्यमातून DRS साठी आपण जातोय तिसऱ्या अंपायरकडे. 38 धावा तर स्कोर वरती लागलेत. डॉट शेड येते आणि डॉट शेड नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 38. तर विजयासाठी आदेश वॉइस त्रिंबकेला 39 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात पोल फायनल अर्थात सांगायला हरकत नाही ग्रँड फिनाले. जो संघ जिंकेल तर उद्याच्या दिवसामध्ये आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये फायनल मध्ये पाहणार आहोत.
पण ह्या धावा या विकेट वरती खूप महत्वाच्या आहेत. 18 चेंडू 39. उमेश खिरारी गोलंदाजी नमुना पेश करताना आपण पाहतोय. जब्बरचा वंडर बॉय घरदवाडी टीमचा याने काही सामना जिंकून दिलेत. पहिला चेंडू माऊयाला सुंदर पद्धतीचा स्ट्रोक कन्वर्ट केले. चेंडू जातोय शेवटच्या मोमेंटला अगदी सुंदर चेंडू जाईल तिसऱ्या धावेवरती. 3 धावा पहिल्या सुरुवातीला आणि संघाचा देखील खाता अकाउंट ओपन होते. 3 धावा. अंतिम टप्प्यावरती सामना जाऊन पोहोचले. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 8वा दिवस आणि 8वा दिवसा पाहत आहोत घानवळ प्रीमियर लीग 2025 उद्याचा अंतिम दिवस. त्याच्यासाठी आज आपण लढत पाहतोय. प्रत्येक विभागातून हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चॅनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सबस्क्राइब. मधून इथं टीम दाखल झाल्यात आणि खेळ काही चांगला पाहायला मिळालाय. क्रिकेटचा क्लास अगदी डावखुरा हाताचा फलंदाज स्ट्राईकला मिस्टर नितीन. फटकाय फसलाय. एमजी चेंडू खाली महत्वाचा विकेट. ओ हो जीवनदान नितीन याला मिळालेली संधी. एमजी महेंद्र जर इथं जर झेल टिपला असताना तर पुरेपूर मॅचचं देखील रूप पलटलं गेलं असतंय. कारण याच फलंदाजाने हर्सुलवाल्याला स्पर्धेमधून बाहेर काढलं आणि त्याला बाद करण्याची संधी मिळाली होती. एमजी अर्थात महेंद्र गावित पासून चुकी होते. जर या ठिकाणी आमचे अजय राहिले असते ना तर नक्कीच झेल टिपला असता. एवढं मात्र नक्की. दोन उमेश किरारेवर विकेट काढण्याची ताकद खूप महत्वाची. पण त्यानंतर ओ हा सुंदर पद्धतीचा षटकार येतोय. 6 धावा. या ताबडतोब सुरुवात जर क्षेत्ररक्षक राहिले असताना त्या ठिकाणी झेल नक्कीच टिपला असता. अगदी वडा षटकार अत्ते शिवाजी. 3 चेंडू मध्ये स्कोर जाऊन पोहोचले 10. पहिल्याच षटकामध्ये धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. मामुशा बॅट मधून तुंग दर्जाचा षटकार. पलटवार जो गोलंदाज दोन्ही चेंडूवरती विकेट येण्याची संभावना होती. धावा देखील डिफेंड करायचे आहेत. अगदी पाहिले ना तर डॉट चेंडू होते. जेवढे यावेळेस तुम्ही डॉट चेंडू फेकाल ना तर समोरच्या फलंदाजाला दबाव निर्माण होईल. हे साधने चांगल्या योग्य पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. ही जोडी आतापर्यंत चांगली ठरली. आदेश भाई तिनवकिशोर टीमच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर विकेटच्या बाजूने. ओ हा ये ठेवले खास करून डॉट चेंडू. एक जर विकेट जर ब्रेक थ्रू दिला असता ना तर थोडासा देखील दबाव आला असता. पण स्कोर जाऊन पोहोचलाय 10. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. दुसरी सुंदर बदल फेकी शेवटपर्यंत चांगली झाली. अगदी 2 धावा आणि षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि त्यानंतर आदेश वाईज त्रिंबकेश्वर टीमचा टोटल बिनबाद 12. तर 12 चेंडू 27. 12 चेंडू 27. एक मोठे समीकरण समोर ठेवलंय. या 18 चेंडू मध्ये 39 बनवता असताना 12 वर संघ जाऊन पोहोचले.
12 चेंडू 27. खूप चांगला रोमांचक सामना पहा. 50-50, 50-50, 50 या बाजून 50 त्या बाजून, म्हणजे 50+ सामना अजून आहे. 2 चेंडू मध्ये संधी मिळाली होती या दोन्ही फलंदाजा बाद करण्याची. निलेश गावित गोणी टीमी एकदा चांगल्या तगडीचा टीम आपण पाहतोय. कमालची सुरुवात पाहायला मिळते. निलेश गावित मागील षटक चांगलं फेकलं होतं मोराना टीम समोर आणि पहिल्या चेंडू पेश करताना ओहो आलाय, अगदी विकेट आलाय. इथं मॅचचं रूप खूप चांगलं बदललंय. ज्यांची विकेटची आवश्यकता होती तीच विकेट महत्वाची आली. मिस्टर नितीन बाद तंबूच्या आसऱ्याला निलेशनी शरीरापासून दूर ठेवलं आणि त्यानंतर बॅटची कडा आणि विकेटच्या दस्तामध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाही. विकेट नंबर 1. या फलंदाजाला नक्कीच समोर ठेवलंय आणि अगदी चांगल्या पद्धतीचा कन्वर्ट करण्यासाठी फलंदाज गॉन. तंबूच्या आसऱ्याला पहिली विकेट. जेव्हा जव्हार नगरीमध्ये या टीमचा बोलबाला असतोय, त्यानंतर मोखाडा नगरीमध्ये देखील आपण खानवड प्रीमियर लीग देखील बोलबाला जास्तीत जास्त योगदान अजय. त्यानंतर निलेश गावित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होते. एका बाजूने मामूच्या बॅट मधून शेटकर आले. त्यानंतर आपण पाहतोय नो स्ट्राईकला मो स्ट्राईकला अक्षय. जशा पद्धतीचे ओहो वा निर्णायक चेंडू. आज आपण पाहतोय 10 चेंडू 27 हे समीकरण. जेवढे तुम्ही लेंथ आणि लाईन फिकाल ना तेवढ्या समोरच्या फलंदाजाला बीट करण्याची क्षमता ठेवाल. एका बाजूला गरेदवाडी टीम निलेश गोलंदाजीसाठी सज्ज होते. तिसरा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. ओ पुन्हा एकदा विकेट येतोय. निलेश गावितचा बॉल बला फलंदाजीसाठी आपण पाहिले अजय. त्यानंतर गोलंदाजीसाठी मिस्टर निलेश गावित. या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले. नितीन बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ अक्षय. तीन चेंडू झाले. 3 चेंडूवर कोणत्या वर्गाची धाव नाही आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो मिस्टर केशव. केशव माधवा तिच्या नामात रे गोडवा गोड झालंच पाहिजे. 9 चेंडू 27. निलेशचं कौतुक. निलेशची जबाबदारी. या गोलंदाजीचा क्लास. या निलेशने खूप चांगली गोलंदाजी केली. एका बाजूला त्र्यंबकेश्वर टीम मिस्टर केशव पॉइंटच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण होते. एक धाव देते सिंगल. सिंगलच्या मदतीने 1 धाव आली. 1 धावानंतर स्कोर जाऊन पोहोचले 13. 8 चेंडू 26 धावा. हे 2 चेंडू जर आपण पाहिले ना तर निर्णायक चेंडू ठरतील. या दोन्ही चेंडूवर जर डॉट किंवा विकेट आले किंवा षटकर ना तर मॅच देखील बनू शकेल. चांगल्या पद्धतीने फटका देखील भगवान चेंडू खाली येत आहे. भगवानची देखील आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव कन्वर्ट होते. दुसऱ्या धावाच्या प्रेरणा दुसरी धाव देखील कन्वर्ट होते. स्कोर जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती आणि 7 चेंडू 24. स्कोर जाऊन पोहोचलाय 15 वरती. अट्टाकटीची लढत. हृदयामध्ये ठोकठोक आवाज देतील. जसा गोलंदाज सज्ज होईल तसा आपण ओहा शावळेस ताकदीचा स्ट्रोक होते. चेंडू जाईल षटकार आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल
21-21. 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. या षटकाराने ना पुरेपूर पुन्हा एकदा 50-50% सामना जिंकलाय दोन्ही बाजूने. शेवटचं षटक पहिल्या षटकामध्ये उमेश किराच्या गोलंदाजीवर 21. 6 चेंडू 18. या षटकामध्ये तब्बल 9 धावा. तिसरा गोलंदाज भगवान. शेवटचे षटक भगवानच्या हातामध्ये आणि एक षटकार नक्कीच चालाय. पोल फायनल पर्यंत जाऊन पोहोचले. अंतिम षटकापर्यंत आपण गेले. प्रथम फलंदाजी केली गरजवाल टीमने 38 धावा गोळा केल्या. त्यानंतर विजयसाठी 39 धावांचा आव्हान आणि भगवान पहिला चेंडू. स्ट्राईकला देखील फलंदाज केशव. गरजवाड्या टीमच्या माध्यमातून गोलंदाज तिसरा आपण पाहतोय. जबरदस्त नमुना. ओह वाह क्या बात आहे. धाव घेतली जाणार आहे. विकेट कीपरच्या हातामध्ये जर चेंडू असेल तर ती धाव नाही. बघा कोर कमिटीच्या माध्यमातून स्ट्राईक चेंज होणार नाही आणि त्या ठिकाणी धावी ग्राही धरली जाणार नाही. फक्त चेंडू असेल डॉट. जर किपरच्या हातामधून चेंडू जर सुटला तर त्या ठिकाणी धाव आणि स्ट्राईक चेंज होईल. इथं फक्त डॉट चेंडूची सांगता होईल. पाच चेंडू 18. भगवानकर जास्त अस्तित्व सातत्याने आपण पाहतोय. दुसरा चेंडूचा खेळ देखील चांगल्या पद्धतीचा फटका. हा पहिली धाव सिंगल येते. सिंगल तर एक धाव आणि एक धावनंतर स्कोर जाऊन पोहोचते. आदेश वय त्रिंबक 22. चार 17. जास्तीत जास्त ना इथं 2 चेंडूवरती निर्भर मॅच आहे. एवढे मात्र नक्की. एका बाजूला प्रत्येक चेंडूवरती उमेश किरड त्यानंतर निलेश कानमंत्र दिले जातात. समोरच्या टीम जर आपण पाहिली तर आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला या टीमचा. आदेश बॉईज त्रिंबक हर्सुल टीमला बाहेर काढला. त्यानंतर पुन्हा एकदा जव्हार बॉईज त्या टीमला बाहेर काढला आणि आता आले गरजवाल टीम समोर जव्हार नगरीची टीम. येणारे 4 चेंडू आणि 17. कोणासाठी खतरा. हो हो भगवानवर निर्भर. वाक्य बाद आहे. इथं जर आपण मॅच देखील त्या पलटवार पाहायला मिळाले. भगवानची जबाबदारी आणि भगवानच्या जबाबदारीवर सगळं रूप देखील पलटवार झाले. 3 चेंडू 17. एक चेंडूवर निर्भर. विकेटचं नुकसान. भगवानची जबाबदारी. काय उमेश किराड्याने पाठीवर हात ठेवला आणि गोलंदाजी दिली. या भगवानकडे आपण पाहतोय आणि भगवानच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पुरेपूर सामन्याचं रूप केले या गरजवाडी समोर. येणारे 2 चेंडू आणि 17 धावेची गरज.
असं वाटलं नाही काही वाईटच्या स्वरूपामध्ये धाव येतील आणि जास्तीत जास्त धावा गोळा झाल्या होत्या अजय आणि निलेश यांच्या माध्यमातून 38 अजयची तुफानी भारी. त्यानंतर गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. येणारे 2 चेंडू आणि धावा पाहिजेत विजयासाठी. आदेश बॉईज त्रिंबक 17. राईट आर्म ओव्हर विकेटच्या बाजूने सामन्याला सुरुवात चांगली झाली. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट चेंडू येते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये धावा येतील पण विकेटानंतर डॉट चेंडू. 1 चेंडू 17. पुरेपूर 8व्या दिवसाचा पोल फायनलचा सामना गरदवाडी जव्हार टीमून जव्हार नगरीहून बोलबाला पाहायला मिळालाय. ओ हा सुंदर पोल फायनलचा सामना गरदवाडी उमेश खिलारीची टीम पूर्ण या मोखाडा नगरीमध्ये बोलबाला दबदबा पाहायला मिळतोय. क्रिकेट चांगला पाहायला मिळाला, क्लास चांगला पाहायला मिळाला आणि 8व्या दिवसाचा पोल फायनलचा सामना आपण पाहतोय गरदवाडी विन होते. प्रथम फलंदाजी करताना आपण जर पाहिले तर गरदवाडी 38 धावा विजयाची ठेवला. 39 धावांचा टार्गेट आणि अजय सुंदर फलंदाजी केली. निलेश आणि भगवान गोलंदाजी सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और